त्या दिवशी बादल येऊन आपल्या आईला म्हणाला की आई दे मी मार्केटमधून तुला वस्तू आणून देतो. मुलाच्या या गोष्टी ऐकून आईला तर आश्चर्य वाटले. आई तर काही वेळ बादलकडेच बघत होती आणि म्हणाली, तू मला म्हटले का? तर बादल म्हणाला, हो मी तुलाच म्हटले आहे. आणि आईने बादलच्या हातात पिशवी दिली तसेच म्हणाली, हे पैसे घे. तर बादल म्हणाला, असू दे, आहेत माझ्याकडे. आणि या गोष्टी ऐकून तर आईला अजूनच आश्चर्य वाटू लागले. कारण आजपर्यंत जो मुलगा घरचे एक काम सुद्धा करत नव्हता, काही काम सांगितले तर सरळ नाही म्हणायचा, नेहमी बाहेर फिरायचा, आवडेल ते करायचा, रात्री घरी उशिरा यायचा, पण अचानक आज त्याच्यामध्ये झालेला बदल आईला कळत नव्हता. काही वेळानंतर बादल मार्केटमधून आला आणि त्या वस्तू ठेवण्यात आईची मदत करू लागला. आईला तर काही कळतच नव्हते की बादलच्या मनात काय सुरू आहे. कारण आजपर्यंत कुठलेच काम सांगितले तर सरळ नाही म्हणणारा मुलगा आज न सांगता कामात हातभार लावत आहे. त्यामुळे आईच्या मनात तर आता अनेक प्रश्न विचार करू लागले होते. बादल हा घरचा एकुलता एक मुलगा होता. लहानपणापासून त्याला फार लाडात आई बाबांनी मोठे केले होते. बाबा तर त्याला कधीच कुठल्या गोष्टीसाठी कमी करत नव्हते. कधी त्यांनी काही मागितले तर एका शब्दात त्याला मिळायचे. पण आई नेहमी त्याला अनेक गोष्टीसाठी बोलायची, पण तो काही आईचे ऐकत नव्हता. बादल आता कॉलेजच्या शेवटच्या वर्षात होता आणि लवकरच त्याचे शिक्षण पूर्ण होणार होते. जेव्हा त्याने कॉलेजमध्ये प्रवेश केला होता तेव्हा त्याच्याकडे एक जुनी गाडी होती. कॉलेज थोडे लांब असल्यामुळे त्याने बाबांना नवीन गाडी घेऊन मागितली आणि बाबांनी त्याला नवीन गाडी घेऊन दिली. आई तर म्हणाली की तुझ्याकडे गाडी आहे ना, आणि ती गाडी अजून खराब झाली नाही. पण बादलला नवीन गाडी पाहिजे होती म्हणून त्याने बाबांना म्हटले आणि बाबांनी काही विचार न करता एका शब्दात त्याला गाडी घेऊन दिली. अनेक वर्ष झाले असेच सुरू होते. त्याला कधी काही पाहिजे असेल तर तो आईला न मागता बाबांना मागायचा आणि बाबा काही न बोलता त्याला त्या वस्तू घेऊन द्यायचे. तसेच बादलला बाहेर राहणे जास्त आवडायचे. फार फार वेळ तर तो मित्रांसोबत बाहेर राहायचा. तसेच आवडेल तसे आपले आयुष्य जगत होता. बादल आपल्या बाबांचा ऐकायचा आणि काही लागले तर बाबांनाच मागत होता, कारण बाबा त्याची सर्व इच्छा पूर्ण करायचे. पण आईला जर काही मागितले तर आई त्याला देत तर नव्हती, उलट त्याला अनेक गोष्टी सांगायची. त्यामुळे तो बाबांना काही लागले तर मागायचा. पण अचानक बादलमध्ये झालेला फरक आईला काही कळत नव्हता आणि आता तर बादल आईच्या अनेक कामात मदत करू लागला. तसेच बाहेर सुद्धा जास्त जात नव्हता. आई त्याला काम सांगत नव्हती तरी सुद्धा तो स्वतःच्या मनाने काम करायचा आणि अनेक गोष्टीमध्ये आईचा हातभार लावायचा. आई तर त्याच्याकडे बघत राहायची आणि मनात विचार करायचे की अचानक माझ्या मुलामध्ये बदल कसा काय झाला आणि तो इतका शहाणा कसा काय झाला. पण या सर्व गोष्टी बादलचे बाबा आयुष्यातून निघून गेल्यावर होत होत्या. काही महिन्याआधी बादलच्या बाबांचे एका अपघातात निधन झाले होते. बादलचे बाबा असताना आयुष्य फार आनंदात सुरू होते, कारण ते असल्यामुळे घरात कसलीच कमी नव्हती. त्यांचा जीव आपल्या मुलामध्ये आणि बायकोमध्ये फार होता. ते जेव्हा कधी घरात असले तर घरात आनंद वावरत होता. पण एक दिवस त्यांचा फार मोठा अपघात झाला आणि त्यांचे निधन झाले. त्या दिवसानंतर बादलच्या आईच्या आयुष्यात फार मोठे संकट कोसळले. बादल सुद्धा फार त्रासात दिसत होता. अनेक दिवस तर त्यांचे दुःखात निघून गेले. ते दिवसभर घरी असायचे पण जास्त एकमेकांसोबत बोलत नव्हते. हळूहळू दिवस जाऊ लागले पण बादलला त्याची आई नेहमी दुःखात दिसू लागली. म्हणून तो आपल्या आईसोबत आता जास्त बोलत होता. तसेच तिला नेहमी अनेक गोष्टी समजून सांगत होता आणि हळूहळू त्याच्यामध्ये अनेक बदल होऊ लागले. पण मुलामध्ये झालेला बदल आईला फार चांगला वाटत होता, कारण नवऱ्याच्या निधनानंतर मुलगाच एक आयुष्यात उरला होता. पण आता बादल आपल्या आईची फार काळजी करायचा, नेहमी तिच्याकडे लक्ष ठेवायचा. तसेच आईला मार्केटमध्ये घेऊन जाणे, आईसोबत गप्पा करणे आता अनेक दिवस झाले सुरू होते. एक दिवस बादलची आई म्हणाली, आपण तुझ्या आजीकडून येऊ, कारण बरेच दिवस झाले आपण तिथे गेलो नाही आणि माझी आई सुद्धा माझी आठवण करत असते. हे बोलताना आईला थोडा विचार येत होता, कारण बादल कधी गावाला जात नव्हता. त्याला तिथे जाणे आवडत नव्हते. अनेकदा त्याला म्हटले पण तो गावात आला नव्हता. पण जेव्हा आईने या गोष्टी बोलल्या तर बादल म्हणाला की हो आई, माझी सुद्धा इच्छा आहे की गावाला जायचे आणि तिथे काही दिवस राहायचे, त्यामुळे तुला सुद्धा फार छान वाटेल. आणि या गोष्टी ऐकल्यानंतर त्याच्या आईला अजूनच आश्चर्य वाटू लागले. त्यानंतर बादल आणि त्याची आई गावाला गेले. काही दिवस तिथे राहिले. पण तिथे राहिल्यानंतर बादलच्या आईच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता आणि या सर्व गोष्टीमुळे बादलला सुद्धा फार चांगले वाटत होते. आता ते घरी आले होते आणि एक दिवस बादलच्या आईने बादलला विचारले की अगोदर तू घरी फार कमी राहायचा, माझ्याशी सुद्धा फार कमी बोलायचा आणि घरात एका कामाला हात लावत नव्हता, पण आता तुझ्यामध्ये फारच बदल दिसून आला आहे. तर बादल म्हणाला, अगोदर बाबा होते तेव्हा मला
काही काळजी वाटत नव्हती, पण जेव्हापासून बाबा गेले तेव्हापासून मला फार वाईट वाटत आहे. आणि जेव्हा बाबा गेल्यानंतर मी तुझ्याकडे बघितले तेव्हा तर मला फारच वाईट वाटत होते, कारण तू फार त्रासात दिसत होती. आणि माझे जेवढे प्रेम बाबावर होते तेवढेच प्रेम तुझ्यावर पण आहे. आणि आता तर तूच माझं सर्व काही आहे. आणि माझी अशी इच्छा आहे की आई तू आता कधी त्रासात दिसली नाही पाहिजे. आणि तुला सुखात ठेवण्यासाठी माझ्याने जे होईल ते मी प्रयत्न करेन. मुलाच्या गोष्टी ऐकून तर बादलच्या आईच्या डोळ्यात अश्रू आले. पण आता बादल पूर्णपणे बदलून गेला आहे आणि तो नेहमी आईच्या सोबत असतो. आणि मुलाची साथ असल्यामुळे बादलच्या आईला सुद्धा फार चांगले वाटत आहे. आता बादलच्या वडिलाला जाऊन अनेक वर्ष होऊन गेले आहे, पण आता आई आणि मुलाचे नाते फारच चांगले आहे. आणि आता बादलला नोकरी सुद्धा लागली आहे. तसेच त्याच्या आईने त्याचे लग्न सुद्धा करण्याचा विचार केला आहे. मित्रांनो, कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.